जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही थंबनेल बघून तुम्ही समजत असाल की आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे। बरेचशा जणांना जसं की व्हॉट्सअप असते, एखाद्या दुसऱ्या व्यक्ती त्यांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालवायचं असतं, बिना OTP बिना नंबरचं तुम्ही कसं चालवू शकता व्हॉट्सअप ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि कशा पद्धतीतून चालवायचं सगळं काय डिटेल्समध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। कारण की व्हॉट्सअप जसं की नवीन अपडेट्स आणत असतं, महिने एक महिना 2 महिने किंवा वर्षातून एक सगळ्यात मोठे अपडेट्स घेऊन येत असतं। तसंच एक अपडेट जबरदस्त असं आणलंय आणि ते अपडेट कशा पद्धतीने वर्क करतं काय सगळं काय डिटेल्स मी सांगतो। व्हिडिओ तो लास्टपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। जसं की आता आपण आपल्या मेन मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला जर एखाद्या व्यक्ती म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंड असो किंवा तुमचा बॉयफ्रेंड असो त्याचं व्हॉट्सअप आहे त्याला न माहिती होता जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये चालवायचं असेल, ते पण बिना OTP बिना नंबरचं, तर तुम्हाला मी एक सेटिंग सांगतो। या सेटिंगच्या मदतीतून तुम्ही इझिली ती चालवू शकता। सगळ्यात पहिले तुम्हाला एक काम करायचं, प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आणि इथे सर्च बारमध्ये जायचं आणि येथे तुम्हाला व्हॉट्सअप सर्च करायचा आणि व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं। जसं की बघू शकता इथे व्हॉट्सअप आहे ते अपडेट करून घ्यायचं, कारण की अपडेटमध्येच ते सेटिंग्स म्हणा ज्या काही नवीन गोष्टी असतात ते तुम्हाला भेटतात। अपडेट केल्यानंतर तुम्हाला करायचं ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तिथे 3 लाईन्स दिसतील, त्या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे सेटिंगचा ऑप्शन भेटेल, त्या सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हॉट्सअपच्या सगळ्या सेटिंग्स ओपन झालेल्या आहेत। येथे सगळ्यात पहिलं अकाउंट, प्रायव्हसी म्हणा, अवतार, लिस्ट, चॅट, नोटिफिकेशन, स्टोरेज डाटा, ॲप लँग्वेज, हेल्प आणि त्यानंतर जे की इन्व्हाइट फ्रेंड आणि इन्स्टॅम अशा सेटिंग्स आहेत। पण येथे असं कोणतं सुद्धा सेटिंग नाही आहे जी की तुम्ही विदाऊट OTP विदाऊट नंबरचं कोणाचे व्हॉट्सअप आहे ते तुम्ही चालवू शकत नाही। जसं की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बरेचसे जण काय सांगतात 3 लाईनवर क्लिक करा, लिंक डिव्हाइसवर जावा आणि येथून तुम्ही ती कोणाची विदाऊट नंबर विदाऊट OTPचं आहे ते व्हॉट्सअप आहे ते तुम्ही लॉग इन करू शकता। हे पॉसिबल नाही। तुम्ही एका मार्गाने करू शकता, जी की 3 लाईनवर क्लिक करायचं, त्यानंतर इथे लिंक डिव्हाइसवर क्लिक करायचं, लिंक डिव्हाइसवर तुम्हाला इथून क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, समोरच्याच्या मोबाईलमधला QR कोड स्कॅन करून तुम्ही त्याचं व्हॉट्सअप आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये चालवू शकता। त्यासाठी तर तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा मोबाईल घ्यावाच लागतो। असं एक सुद्धा अपडेट आत्तापर्यंत आलेलं नाही व्हॉट्सअपचं आणि व्हॉट्सअपवर येईल पण सांगता येणार नाही, म्हणजे येऊ पण शकतं नाही पण। आणि ह्या गोष्टी तुम्हाला समजा प्रायव्हसी असतात। पहिली तर गोष्ट मी एक सांगू शकतो, व्हॉट्सअपवर असा अपडेट आत्तापर्यंत येणार सुद्धा नाही। कारण का, जसं की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्हॉट्सअपचा मेन गोष्ट तुम्हाला सांगतो काय असतं की व्हॉट्सअपचा नंबर लागतो, त्यानंतर त्याच्यावर जाणार OTP आणि OTP जोपर्यंत तुम्ही टाकत नाही, OTP व्हेरीफाय केल्यानंतर व्हॉट्सअपला समजतं की ह्या व्यक्तीकडेच हा नंबर आहे, त्यामुळे तो OTP टाकल्यानंतर सबमिट करून तुम्ही लॉग इन करू शकता। एक दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो काय करू शकता, 3 लाईनवर क्लिक केलं, सेटिंगमध्ये जायचं आहे, तर त्या अकाउंटवर जर क्लिक केलं, ॲड अकाउंटवर तुम्ही क्लिक केलं, ॲड अकाउंटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता ॲड अकाउंट ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस ॲग्री कंटिन्यू करता। बरेचसे जणांचे जी काय येथे ते हे स्टेप दावत नाहीत, येथे डायरेक्ट ते दावतात की अशा पद्धतीने व्हॉट्सअप लॉग इन झालं। पण मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही ॲड अकाउंटवर क्लिक करून येता त्यावेळेस डायरेक्ट तुम्हाला ते मोबाईल नंबर मागितला जातो। त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर येथून OTP आहे, तो OTP जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला आहे त्या मोबाईल नंबरवर OTP जाणार आहे आणि तो OTP टाकून त्यानंतर लॉग इन होणार आहे। आणि तुम्ही जसं लॉग इन करशील तशा पद्धतीने ज्या व्यक्तीस तुम्ही व्हॉट्सअप लॉग इन केलं आहे तो व्यक्ती तिथून लॉग आउट होणार आहे आणि त्याला इझिली समजणार आहे। तुम्ही 2 स्टेपमध्ये ते व्हॉट्सअप लॉग इन करू शकता। पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो काय करू शकता, 3 लाईनवर तुम्ही क्लिक करून नाही व्हॉट्सअप ओपन करून घेतो, 3 लाईनवर इथे तुम्हाला दिसत असेल, 3 लाईनवर इथून मी थोडंसं बॅक येतो, इथून बॅक आल्यानंतर इथे 3 लाईनवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये इथं गेल्यानंतर तुम्ही एक तर काय करू शकता, इथून आत्ता सांगितलं अकाउंटमध्ये जाऊन इथून ॲड अकाउंट करून घेऊ शकता, म्हणजे डायरेक्ट आहे तिथे अकाउंट आहे तुम्ही लॉग इन करू शकता। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो काय करू शकता, जी की 3 लाईनवर क्लिक करायचं, लिंक डिव्हाइसवर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथून अकाउंट आहे ते लिंक करून घ्यायचा। लिंक केल्याने काय होणार, दुसऱ्याचं व्हॉट्सअप आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये चालू शकता। त्यासाठी पण तुम्हाला त्या व्यक्तीचा मोबाईल आहे 5 ते 10 मिनिटासाठी घ्यावं लागणार आहे आणि त्याद्वारेच तुम्ही ती कोणाचे व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही चालवू शकता। असं आत्तापर्यंत व्हॉट्सअपने एक सुद्धा अपडेट्स आणलेलं नाही की तुम्ही विदाऊट नंबर विदाऊट OTP कुणाचे व्हॉट्सअप आहे ते लॉग इन करू शकत नाही। आणि बरेचसे जण सांगतात की तुम्ही अशा पद्धतीतून जावा, मला एक गोष्ट सांगतो असं कधी सुद्धा होत नाही आणि व्हॉट्सअपने अपडेट आणलं आहे। त्यामुळे तुम्हाला सांगतो अशा काही चुकीच्या गोष्टी करू नका जेणेकरून की तुमचं व्हॉट्सअप आहे ते बॅन सुद्धा होऊ शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।